स्टेशन. जियुगाओका स्टेशन आलं आणि त्या दोघी ओइमाची रेल्वेमधून उतरल्या. आईचा हात धरून तोत्तो-चान फाटकाकडे निघाली. कधीतरी रेल्वेचा प्रवास करायला मिळणाऱ्या तोत्तो-चानला आपलं ते मूल्यवान तिकीट देऊन टाकणं खरं तर अगदी जीवावर आलं होतं. मी हे ठेवून घेऊ का? तिने तिकीट कलेक्टरला विचारलं. नाही. तिच्या हातातून तिकीट काढून घेऊन कलेक्टर उतरला. त्याच्या तिकिटाच्या खोक्याकडे बोट दाखवीत तोत्तो-चान म्हणाली, ही सगळी तुमची आहेत का हो? नाही, ती रेल्वे स्टेशनच्या मालकीची आहेत. इतरांची तिकीटं घेता घेता त्यानं सांगितलं. अय्या, त्या खोक्याकडे उत्सुकतेने पाहत ती म्हणाली, मी सुद्धा मोठेपणी तिकीटं विकणार. तिकीट कलेक्टरनं आता पहिल्यांदाच तिच्याकडे पाहिलं. माझ्याही धाकट्या मुलाला स्टेशनवर काम करायचं आहे. मग तुम्ही दोघंही एकत्रच काम करा हां. तोत्तो-चाननं एकदा नीट न्याहाळून त्याच्याकडे बघितलं. तो जरा जाड आणि चष्मेवाला होता, पण चेहऱ्यावरून खूप दयाळू वाटला. कमरेवर हात ठेवून ती म्हणाली, तशी माझी काही हरकत नाही. मी विचार करेन, पण मला आत्ता वेळ नाही आहे. मी की नाही माझ्या नवीन शाळेत चालली आहे. ती आईकडे पळता पळता ओरडली, आई आई, मी मोठेपणी तिकीटं विकणार. आईला हे काहीच नवीन नव्हतं. ती म्हणाली, असं, पण मला वाटलं तुला गुप्तहेर व्हायचं होतं. तोत्तो-चान आईचा हात धरून चालू लागली. तिला आठवलं की आदल्या दिवशीपर्यंत तिला ती गुप्तहेरच होणार ह्याची खात्री होती. पण खोकभर तिकीटं मिळण्यात किती मज्जा असेल ना. तिला एक झकास कल्पना सुचली. तिनं आईकडे पाहिलं. म्हणाली, ए आई, मला अशी तिकीटं विकणारा नाही का होता येणार, जी खरोखरी गुप्तहेर असेल? आई काहीच बोलली नाही, पण तिचा चेहरा गंभीर झाला होता. तिला खरं म्हणजे कसली तरी काळजी लागली होती. तोत्तो-चानला जर नव्या शाळेत घेतलं नाही तर? तिनं रस्त्याच्या कडेनं उड्या मारत आणि आपल्याशीच बडबडत चालणाऱ्या तोत्तो-चानकडे पाहिलं. आईच्या चिंतेची कोणतीही कल्पना नसलेल्या तोत्तो-चाननं आईकडे पाहत आनंदाने सांगितलं, ए आई, मी माझा विचार बदलला आहे हां. मी ना ते रस्त्यावरून जाणारे जाहिरातवाले, बँडवाले असतात ना, त्यांच्यात जाणार आहे. आई किंचित उदासपणे म्हणाली, चल ग लवकर, उशीर होईल. आपण असं मुख्याध्यापकांना ताटकळत ठेवणं बरं नाही. आणि हो, आता बडबड बंद, समजलं? नाकासमोर बघ आणि नीट चाल. त्यांच्यासमोर काही अंतरावर एका छोट्याशा शाळेचं फाटक हळूहळू दिसू लागलं होतं. धन्यवाद.